इन्व्हेस्टर मीट करून आलो. तर इन्व्हेस्टर मला म्हटले, सर मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करू का वेट अँड वॉच करू? तर मी इन्व्हेस्टरना म्हटलं, सर तुम्ही कधी वेट अँड वॉच करणार तर तुमचे अधिक पैसे बनणार नाहीत, पण तुम्ही इन्व्हेस्ट आणि वॉच केलं तर तुमचे नक्कीच अधिक चांगले पैसे बनू शकतील ह्या मार्केटमध्ये. ते म्हटले म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे 1,00,000 आहेत तर त्यातले 30,000 रुपये तुम्ही आता इक्विटीमध्ये ठेवा आणि उरलेले 50,000-60,000 रुपये हे डेट फंडात पार्क करून येणाऱ्या महिन्यामध्ये तो मार्केट सिच्युएशननुसार आपण एसटीपी द्वारे इक्विटीमध्ये पार्क करू. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट आणि मार्केटमध्ये राहाल आणि तुमचा पैसा अधिक चांगला बनेल. आणि ते म्हटले की आता इंडियन मार्केटमध्ये पैसे गुंतवणं खरंच चांगलं आहे का? तर त्यांना म्हटलं, सर इंडियाची आता अशी सिच्युएशन आहे की इंडियाचं मार्केट आता खराब आहे पण इकॉनॉमी खूप चांगली आहे. आणि त्यांना मी त्याच्याबद्दल समजावलं आणि त्यांना मी उदाहरणं दिली की का इंडियातलं मार्केट खराब आहे आणि का इंडियाची इकॉनॉमी खूप चांगली आहे. तर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल की इंडियातलं मार्केट खराब का आहे आणि इकॉनॉमी का चांगली आहे, तर मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. थँक्यू.